तर सामन्याला सुरुवात करायची आहे. क्वार्टर फायनलचा सामना घनश्याम शिंदे पप्पू आणि दुसऱ्या बाजूला मात्र मातब्बर अमित पाटील यांच्यात. अर्थातच हा सामना आपण पाहणार आहोत न्यू साईदी पुष्कर कल्याण वर्सेस सामना मात्र आपण श्री साई स्पोर्ट्स कांजूरमार्ग यांच्यामध्ये. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सकाळी मात्र या मॅचची चर्चा सुरू होती आणि आता मात्र पुन्हा एकदा, कारण संदेश पाटील यांनी ही मॅच पाहिली नव्हती म्हणून त्यासाठी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मॅचचा ऍक्शन रिप्ले होतोय. नो बॉल, नो बॉल. तर पुष्कर 9 माफ करा न्यू साईदीप पुष्कर या संघाने जर 30 धावा फटकावल्या तर योगेश पालकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॉल काउंट, रन काउंट. घाई करा, घाई करा. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मतंग सारंग जो जबरदस्त फॉर्मात आहे उदयनमुख खेळाडू, त्यासाठी पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक. ओ अप्रतिम चेंडू, लाजवाब गोलंदाजी म्हणावे लागेल. आता हा चेंडू पाहिला तर वकार युनुस याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. एवढा अप्रतिम यॉर्कर, ओव्हर मध्ये यॉर्कर म्हणू शकतो त्या टाईपचा चेंडू या ठिकाणी. आणि वय वर्ष 16 ते 17 असणारा हा गोलंदाज आहे. कौतुक करावं लागेल त्याचं. आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलाय. हाय व्होल्टेज मॅच काय असते, कारण घनश्याम शिंदे पप्पू अंडरआर्म क्रिकेटचा सितारा, दुसऱ्या बाजूला अमित पाटील. आणि टीम जर पाहिलं तर ताऱ्या सितारांनी भरलेल्या आहेत. एका बाजूला तुम्हाला याच मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अबू पाहायला मिळतील, भूषण पाहायला मिळतील, सागर पाहायला मिळतील, तुम्हाला प्रयाग पाहायला मिळतील, स्वतः शैलेश पाहायला मिळतील, फैजू पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर पुन्हा एकदा वाऱ्याशी वार्तालाप करता करता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. मित्रांनो 17 वर्ष वयाच्या या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्याच्या वेगासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम वेग पाहायला मिळतो सागरच्या माध्यमातून. आणि कीपर जर पाहिलं तर मला वाटतं ओहराम क्रिकेटमध्ये देखील एवढा लांब कीपर नसतो, एवढा लांबवर कीपर पाहायला मिळतोय. आणि आता मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न, दिशा हरवली, 2 धावा. अंपायर निर्णय देतील, अंपायर निर्णय द्यायला समर्थ आहेत, अंपायर निर्णय देतील. निर्णय येईल आणि जो काही निर्णय असेल दोन्ही संघांना बंधनकारक असेल. पुन्हा एकदा सागर. सुरेख फटका. आता मात्र मतंगच्या बॅट मधून त्याची जी स्ट्रेंथ आहे, कव्हर पॉइंट, त्या दिशेने मात्र चेंडू फटकावला जातोय. भावी नेतोय फलंदाजीसाठी. प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढू लागलेली आहे. क्रिकेटची दर्दी चाहते प्रेक्षक मात्र भटवाडीत नेहमीच पाहायला मिळतात. अरे दगडाला बाउंड्री नाहीये आणि तुम्हाला विनंती आहे तर लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 5 धावा. 4-4.
घनश्याम शिंदे पप्पू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुढचं षटक घेऊन. हो पहिला चेंडू घनश्याम शिंदेचा, व्हाईट बॉल स्वैर मारा या ठिकाणी कळवत आहेत पंच. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अतिशय चांगलं आणि आतापर्यंत जरी आपण दोन्ही टीमने एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे, आयोजन करत असताना आपण फक्त क्रिकेटचा विचार केलेला आहे. कुणाच्याही बाजूने त्या ओपन ड्रॉ ओपन ऑप्शन केलेला आहे, कुणाच्याही बाजूने किंवा कुणाच्या विरोधात निर्णय द्यायचा या ठिकाणी कोणताही हेतू नाहीये. मी या दोन्ही टीमच्या कृपया एक मिनिट, मी न्यू साईदीप पुष्कर तुम्हाला विनंती करतो आणि श्री साई स्पोर्ट तुम्हाला देखील विनंती करतो, आपण ही स्पर्धा भरवताना मुंबईतील अंडरआर्म क्रिकेटला एकत्र करून भरवण्यात आली आहे. कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात निर्णय द्या, त्यामुळे तुम्ही पंचांच्या निर्णयाचा दोन्ही संघांना विनंती करतोय आदर करा. पुढचा चेंडू शरीराचा भेद घेतोय अप्पू. घनश्याम शिंदे निर्धाव चेंडू टाकतोय. अंडरआर्म क्रिकेटचा हा सितारा कशा प्रकारे कामगिरी करतो, समोर मात्र एक उगवता सितारा फलंदाजी करतोय. हो सुरेख पद्धतीने चेंडू स्वीप करतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. मुंबई आणि ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील अंडरआर्म क्रिकेट स्टार्सला एकत्रित करून 16 संघांमध्ये विभागलं गेलंय आणि त्यामध्ये लीग पद्धतीच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 7 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे. भाविन फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. भाविन आणि त्यांच्या बरोबरीने मात्र फलंदाजीसाठी आलेले आहेत ते मतंग सारंग. पप्पूचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जातोय. पंच मात्र आपले हात फैलावत आहेत. व्हाईट बॉल घोषित होतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे, कारण दोन्ही बाजूने जर पाहिलं तर मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतातील मातब्बर खेळाडू या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हो सुरेख फटका, तेवढं चांगलं क्षेत्र प्रयाग सावंतचं, परंतु एक धावेपासून मात्र वंचित राहू शकत नाही. कौतुक करावे लागेल या पवईच्या खेळाडूचं, अर्थातच प्रयाग सावंतचं. 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हाय व्होल्टेज मॅच. सुरेख फटका, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण पाहूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु अप्रतिम फेकी झाली. किती रन आहेत? 2 धावा असतील. 2 धावा मतंग सारंग आणि भाविन. धावसंख्या 11 धावा. अटीतडीची आणि चुरशीचा चालू असणारा सामना. डायरेक्ट हिट केला जातोय. मतंग सारंग ज्या विकेटची गरज होती तीच विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. बाद होतो मतंग. बाद होतोय मतंग सारंग धावबाच्या रूपात. त्याची जागा घेण्यासाठी आणखीन एक ठाणे शहरातील एक सुरेख फलंदाजी करणारा फलंदाज मैदानात येतोय, सत्यजित कदम. चौकारासाठी मात्र या मॅच मध्ये प्रत्येक चौकारासाठी पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेशजी पाटील यांच्याकडून देखील या मॅच मधील प्रत्येक चौकारासाठी, बरोबर ना, 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. घाई करा, मी विनंती करतोय. पप्पू 11 धावा धाव फलकावर आहेत.
तेजस बसाटे आपण उपस्थित झालात, विनंती आहे आपण व्यासपीठावर या. पार्ले बॉईज संघाचे कर्णधार तेजस बसाटे, विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. पुढे सरसवत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, तर याला म्हणतात क्रिकेट. बाल बाल बच गए, 2 वेळा वाचला. आणि कदाचित सत्यजितची फलंदाजी प्रेक्षकांना पाहायचे. बाजूला असून कधी कधी लांबून एक स्टंपवर डायरेक्ट हिट होतो आणि बाजूला असणारे 3 स्टंप मात्र दोघांकडून बचावले, तर याला म्हणतात क्रिकेट. या क्रिकेटच्या खेळामध्ये असं होऊ शकतं, काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. तर असं कित्येकदा झालंय. जॉन्टी रोड्स या क्षेत्ररक्षकाने दाखवलंय, बराच लांबवर स्टंप असताना स्टंपवर जाऊन उडी देखील मारलेली आहे. 12 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या झाली ती 11 धावा. सकाळी जर या सामन्यात जर पाहिलं तर श्री साई स्पोर्ट्स कांजूरमार्ग संघाला न्यू साईदीप पुष्कर कल्याण या संघाने पराभूत केलं होतं. आणि आता मात्र पुन्हा एकदा गट साखळीतील समान गुणांच्या आधारावर पुन्हा एकदा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विकी 9 संघ स्पर्धेतून बाहेर जरूर गेला, परंतु जाता जाता स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे तो श्री साई स्पोर्ट्स संघाला. तर मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी सुरू आहे. उद्यापासून जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकाल. tenniscricket.in असेल, 7070 स्पोर्ट्स असेल, क्रिक लाईफ असेल, चौका.in असेल, या 4 वेबसाईट्सवरती क्रीडा स्पर्धा उद्यापासून 7 दिवस ती स्पर्धा असणार आहे. ती देखील मोठी क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा असणार आहे. ती देखील तुम्हाला पाहण्यासाठी मेजवानी असणार आहे दिवाळीची. तर आगामी काही कालावधीमध्ये आमची भटवाडी प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा देखील असणार आहे. आणि अंडाराम क्रिकेटच्या कित्येक मोठमोठ्या स्पर्धा आगामी कालावधीमध्ये तुम्हाला पाहायच्या आहेत. अंडाराम क्रिकेट घाई करा, पंच पराग आणि मिलिंदजी लक्ष द्या, घाई करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येतोय अभिजित दोडके, अर्थातच अबू, मॅन फ्रॉम मानखुर्द. गतवर्षीच्या हंगामात मात्र स्वतःचा साई सिद्धी नावाचा संघ निर्माण केला. नवे तर भल्या भल्या संघांना साई सिद्धीने हादरे दिले. आणि पुन्हा एकदा मात्र अबू असलपट डेरे दाखल होताना आपण पाहतोय. तर तोच अबू गोलंदाजी मार्कवर भावींसाठी गोलंदाजी करेल. स्वैर चेंडू ठरतोय, व्हाईट बॉल या ठिकाणी ठरतोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, याचा निर्णय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्वैर पाहायला मिळाला होता अभिजित दोडकेच्या माध्यमातून, अबूच्या माध्यमातून. तदनंतरचा चेंडू निर्धाव टाकतोय. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की छोट्याशा जागेमध्ये करावी लागणारी कसरत म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. छोटीशी जागा आहे, परंतु या छोट्याशा जागेतील क्रिकेट आज जगभर पाहिलं जात आहे. अंडरआर्म क्रिकेटने दिलेले तारे सितारे मात्र मैदानात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा अबूचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. 1 धाव पूर्ण केले जातोय भाविन आणि सत्यजित यांच्या माध्यमातून. भाविनला 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. तर आवर्जून सांगावंसं वाटतंय, प्रवीण तांबे ज्यांनी IPL खेळताना आपण पाहतो अंडरआर्म क्रिकेटसाठी झपाटा मुलुंडसाठी लाजवाब कामगिरी राहिलेली आहे. एक फटका, लेट कट पद्धतीचा फटका मारला जातोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. एक धाव मिळते.
एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. अबू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अटीतडीची लढत पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र डोळ्यात तेल घालून ही लढत पाहतायत. लक्ष्मीपूजन विसरलेले आहेत. सूर्य एक फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक धाव, परंतु हा नाही करता करता मात्र बचावलेला या ठिकाणी भावीन. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. सत्यजित कदम, सत्या या टोपण नावाने मात्र ओळखला जाणारा हा ठाणे शहरातील खेळाडू. तर या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे असेल, उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, कल्याण असतील, नवी मुंबईच्या शहरातील काही नेरूळचे खेळाडू असतील, पालघर, नालासोपारा, मीरा, भाईंदर, मुंबईच्या बाहेरचे देखील बरेचसे खेळाडू संदेजी पाटील या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका व्यासपीठावर पाहायला मिळतात. हो, पुढे सरसावत चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. तर पंचांचा निर्णय आलेला आहे. चारही पंच एका ठिकाणी उपस्थित झाले होते आणि तदनंतर त्यांनी निर्णय दिलाय. तर नाबा ठरवण्यात आलेला आहे. तर 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचं षटक असणार आहे. घेऊन येतोय तो भूषण, अर्थातच हुसेन.
शेवटचं षटक अटीतटीची लढत पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर आहेत. पुढचं षटक घेऊन येतोय हुसेन, अर्थातच भूषण या टोपण नावाने ओळखला जाणारा मालार ईस्ट कुरार व्हिलेजचा छोरा, गोलंदाजीसाठी सत्यजित कदमसाठी. आणि नो बॉल व्हाईट बॉल प्लस 1 धाव अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. भाविन आणि सत्यजित अशी जोडी आहे. हो, आता मात्र सोर एक चेंडू भूषणचा पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, चेंडू थोडीशी उसळी घेतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटमधील लढत ठसन काय असते, त्या चुरस काय असते, त्याचा मात्र या ठिकाणी नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉसचा चेंडू, धावबाची संधी आणि चित्याच्या सपळाईने क्षेत्ररक्षक मात्र स्टंपवर येतोय. बाद होतोय खेळाडू. तर बाद होत आहेत. भाविन त्याची जागा घेण्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरले होते. अमित पाटील फलंदाजीसाठी येत आहेत. चौकाराच्या जोरावर मात्र सामना आपल्या संघाच्या पारड्यात झुकवला होता. तेच अमित पाटील महाराष्ट्र रणजीपटू फलंदाजीसाठी BSNLच्या माध्यमातून क्रिकेट देखील खेळताना आपण त्यांना पाहतो मैदानात येत आहेत. नो बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती हो. सूर्य एक फाटका पुढे सरसावा चेंडू टोलावला जातोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. अंडरआर्म क्रिकेटचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. मुंबई परिसरातील अंडरआर्म क्रिकेटचे तारे सितारे मात्र एका टीममध्ये तुम्हाला एका टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळत आहेत. एकत्रित पाहायला मिळत आहेत. सर्वांना एकत्रित केलंय. त्यांचं ऑक्शन करण्यात आलं आणि तदनंतर मात्र 16 संघांमध्ये विभागलं गेलं संपूर्ण मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेट जगताला. पुढचा चेंडू, नो बॉल. 3 पंच ठेवलेत नो बॉल द्यायला आणि 3ही पंचांनी मात्र एकत्रित निर्णय दिलाय नो बॉल. नो बॉल धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. तर विनंती आहे, इनिंग संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि आपली सलामी जोडी मैदानात पाठवायची, कारण यानंतर सेमी आणि तदनंतर फायनल अशा 2 मॅच बाकी आहेत. पुढे अधिक वेगाने येणारा हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1 धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. पाहूया अटी-तटीची लढत पाहायला मिळते. झुंज पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेट मधील ठस्सन पाहायला मिळते. कारण पूर्वी जॉली फ्रेंड, आनंद सागर अशा मॅचेस पाहायला मिळायच्या.
तदनंतर रॉयल असलपा अशा मॅच पाहायला मिळाल्या, ओमकार असलपा अशा मॅच पाहायला मिळाल्या. सध्या असलपा जॉर्ज अशा मॅच पाहायला मिळतात, ब्लू स्टार त्यांच्यामध्ये अशा मॅच पाहायला मिळतात. आणि ही ठसन कित्येक वर्षापासून सुरू आहे. बालमोहन यांच्या संघाच्या मॅच पाहायला मिळायच्या, झपाटाच्या मॅचेस पाहायला मिळायच्या, MUCCच्या मॅच पाहायला मिळायच्या, रिलायन्सच्या मॅच पाहायला मिळायच्या, ऑलिव्हिनच्या मॅचेस पाहायला मिळायच्या. हा सर्व अंडरआर्म क्रिकेट आज मात्र पुन्हा एकदा जिवंत होत आहे. परंतु त्यावेळेला लाईव्ह मोठा फटका, बिग हिट आणि सत्यजित बाद. दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. Smash, smash, smash. आने जाने वाले लोग कोई घुघरा काटता है तो कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई घुघरा काटता है तो कोई बकरा. विनंती, सामन्याला सुरुवात करायची आहे. तर विनंती आहे, सामन्याला सुरुवात करा. बराचसा विलंब होतोय. या मॅच नंतर आणखी 2 मॅच खेळवायच्या आहेत. स्पर्धा डे होती आणि जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत. अजून 2.5 मॅच बाकी आहे. सहकार्य करा, सहकार्य करा. तर मॅच लवकरात लवकर सुरू करा, विनंती आहे.
सचिन बाबू लवकरात लवकर निर्णय द्या, कारण भरपूर मॅचेस बाकी आहेत, सर्वांना लक्ष्मीपूजन आहे, घरी देखील जायचं आहे. मंदार फडके ते माफ करा, विकास फडके तुमचं नाही. योगेश पालकर आपले 100 रुपये घेऊन जायचे, 30 धावा झालेले नाही आहेत. सव्वीस धावांची आवश्यकता, 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अटीतडीचा सामना, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना पाहायला मिळाले आहेत. 26 तर जो 3 रनची किंवा त्यापेक्षा कमी रनची ओव्हर टाकेल त्यासाठी योगेश पालकर यांच्याकडून पारितोषिक आलं, 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्रिशा योगेश पालकर यांच्याकडून. तर गोलंदाजीसाठी येतोय मतंग सारंग. तर मतंग फलंदाजीसाठी पहिल्या क्रमांकावर आला होता, गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आलाय. तर फलंदाजीसाठी पप्पू येतोय फलंदाजी करण्यासाठी. एका षटकामध्ये 2-2 रनचे 2 फटके जरी मारले तरी 100 रुपयाचं पारितोषिक. एका षटकात चौकार मारला तरी 100 रुपयाचं पारितोषिक. 2 विकेट एका षटकात काढले तरी 100 रुपयाचं पारितोषिक. पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून असं आगळी वेगळी पारितोषिक आलेत. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. संदेश जी यांच्याकडून पहिला चेंडू शरीराचा अपील केलं जात आहे. मतंग सारंगचा हा चेंडू. तर मतंग सारंग असेल, सॅम्युअल कोम्बिन असेल, हे नवनवीन खेळाडू देखील प्रभावित करतायत. क्रिकेट म्हटलं जातं नवीन खेळाडूंचं क्रिकेट असतं नेहमी. सुरेख फटका कव्हरच्या झोन मध्ये मारला जातोय पप्पूच्या माध्यमातून. पप्पू आणि अबू ही जोडी मैदानात उतरली आहे. एका बाजूला मानकूर परिसरातून साई सिद्दीक नावाचा संघ, तदनंतर असलपा दाखल झाला अब्बू, दुसऱ्या बाजूला रॉयल सुरुवात, तदनंतर असलपा आणि असं कित्येक वर्ष गाजवणारा पप्पू. तर मतंग सारंग तर पुष्कर 9 संघासाठी जबरदस्त कामगिरी करणारा मतंग सारंग गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू मतंग सारंग याचा निर्धाव चेंडू जातोय. 26 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुढचा चेंडू शरीराचा भेद घेतोय, धावबाची संधी. शैलेश खेडेकर चेंडूवर येणार, चेंडू अडवणार, तोपर्यंत एक धाव. मतंग
नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. नो बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि नो बॉल संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी मिळते. चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी टाकल्याबद्दल नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. तर मॅच सुरू करा. धावसंख्या 3 वर पाहायला मिळते. पप्पू आणि अबू एक ठसन क्रिकेट मॅच चिरकाल स्मरणात राहील अशी मॅच पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेट लेग मधील हा महत्वपूर्ण असा क्वार्टर फायनलचा सामना. समोरच्या दिशेने मारलेला फटका. घनश्याम शिंदे पप्पूच्या बॅट मधून निघालेला एक सुपर डुपर चौकार. सीमारेषा पार चौकार. घनश्याम शिंदे ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. पप्पू नावाची ताकद या फटक्यामध्ये होती आणि चेंडू जर पाहिलं तर सरळ रेषेत मात्र स्टंपच्या बाजूने मात्र सीमारेषा पार करतोय आणि 100 रुपयाचं पारितोषिक संदेजी पाटील यांच्या माध्यमातून या फटक्याला आलंय. पप्पू आणि बाबू यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आणि संदेश पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या 8 धावांवर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 26 धावांची आवश्यकता असताना 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. पाहूया अटीतटीचा हा सामना. अटीतटीची लढत पाहायला मिळते. संजय महाडिक यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. तर पहिलं षटक संपतंय. 8 धावा धाव फलकावर झालेत. अटीतटीची लढत चिरकाल स्मरणात राहील अशी अंडरआर्म क्रिकेटमधील एक चित्तथरारक सामना तुमच्या समोर पेश केला जातोय. दोन्ही संघ जर पाहिले तर मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतातील ताऱ्या सिताऱ्यांनी सजलेल्या टीम पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय समित फ्रॉम अष्टविनायक दादर संघातून नेहमी खेळताना आपण ज्याला पाहतो. पुढचा चेंडू एक धाव चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. तर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. घाई करायची आहे. 1 तास एक मॅचला लागतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला हा फटका आणि अडवला जातो चेंडू. 1 धाव मिळते. दहा धावा धाव फलकावर झाले. तर समित गोलंदाजी मार्कवर. अबू फलंदाजीसाठी. तर दोन्ही संघांचे पाठीराखे अंपायर सुज्ञ आहेत. त्यांना ठेवलं. त्यांच्यावर कुणी अतिरिक्त दडपण आणू नका. अंपायर निर्णय द्यायला सक्षम आहेत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. अतितटीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. 12 धावा धाव फलकावर. डोळ्याच्या प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून हा सामना पाहतोय. कोण या दोन बलाढ्य संघांमधील सामना या ठिकाणी जिंकणार. समित श्री साई स्पोर्ट्स कांजूरमार्ग वर्सेस न्यू साईदीप पुष्कर कल्याण. ओ
ओ सुरेख क्षेत्ररक्षण धावाची संधी, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. अबूला अबू आणि पप्पू ही पिनीची जोडी सलामीला आहे. धावसंख्या 1 ने वाढवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचवते ते 13 धावा. स्ट्राईकवर येतोय पप्पू. अंडरम क्रिकेटचा चमचमता सितारा पप्पू. पुढे सरसावत चेंडू फटकावण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा कंपल्सरी असणार आहेत. कोणत्याही प्रकारचं विकेट गेलेलं नाहीये. अबू आणि पप्पू सुरेख फलंदाजी करतात आणि आज पाहूयात आता मात्र या ठिकाणी काय होतंय. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. श्री साई स्पोर्ट्स की शैलेश खेडेकर गोलंदाजीसाठी येतोय आणि या शैलेशचे षटक निर्णायक असणार आहे. आणि असं कितीतरी वेळा ओमकार मालाडसाठी त्याने करून दाखवलेला आहे. ओमकार मालाडला एक सुगीचे दिवस दाखवणारा गोलंदाज कोण असेल तर शैलेश खेडेकर आहे. आज मात्र शैलेशच्या हातामध्ये चेंडू दिलेला नाहीये, तर न्यू साईदीप पुष्कर संघाचं भाग्य नक्कीच दिलेलं आहे असं म्हणावं लागेल. पाहूया काय करतोय या ठिकाणी शैलेश खेडेकर. मॅजिकल गोलंदाज म्हणून मालाडच्या या खेळाडूची ओळख आहे. आज या ठिकाणी काय करतोय पाहायचंय. पप्पू आणि अबू सारखे दोन सध्याच्या फॉर्मात असणारे खेळाडू, परंतु अनुभव एका बाजूला शैलेश खेडेकरकडे नक्कीच आहे. बारा चेंडू 12 धावा. आणि पहिल्या चेंडूवर एक धाव. रिव्हर्स स्वीपचा फटका. एक धाव पूर्ण केली जाते. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अटीतडीचा सामना. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. दिवाळी कुणाची साजरी होते, फटाके कुठे फोडले जातात ते मात्र पाहायचं आहे. श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून की न्यू साईदीप पुष्करच्या माध्यमातून दिवाळी कुणाची होणार आहे या सामन्यातील काही पुढचे चेंडू नक्कीच आपल्याला सांगतील शैलेश खेडेकर. हो, सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. एक धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर हेरलाय कोणत्या ठिकाणी चेंडू फटकावल्यानंतर धावा येऊ शकतात आणि तेच मात्र या कॅल्क्युलेशनने केली फलंदाजी पाहायला मिळते. आणि अबूने हे मात्र सुरेख पद्धतीने हेरलं आणि 2 धावा फटकावल्या जात आहेत. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. शैलेशच्या गोलंदाजीवर सुरेख पद्धतीने कलात्मक फटकेबाजी करतोय तो अबू, मानकुर स्टार. आणि या ठिकाणी विकेट, तो देखील कुणाचा? घनश्याम शिंदे पप्पूची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. I love you. I love you. I love you. I love you. तर एसटी रक्षक मतंग सारंगसाठी 100 रुपयाचं पारितोषिक पप्पूची विकेट काढल्याबद्दल. समोर जो पडदा आहे त्यावर पडदा सर्वांना विनंती आहे. बाजूला पडदा आहे ते सर्व 4 बाजूला पडद्यावरून हात काढायचा आहे. पुष्कर फडके यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मतंग सारंग यांनी जे एसटी रक्षण केलं त्यासाठी पुष्कर फडके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. फैजूच्या बॅटमधून निघाला फटका. फैजू पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
धावसंख्या धावफलकावर झाली ती 19 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 7 धावांची आवश्यकता. आठ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉल स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर. श्री साई स्पोर्ट्स वर्सेस न्यू साई साईदीप पुष्कर या संघाच्या माध्यमातून चालू असणारा सामना. आठ चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अबू तर पप्पू आणि अबूने मात्र हा सामना पुढे नेताना पाहायला मिळतात. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. नेटाने फलंदाजी केली. एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पाहूया काय होतं. शेवटच्या षटक घेऊन मात्र योगेश पालकर दादा यांना आमंत्रित केलं जात आहे. दादरचा दादा, कल्याणचा वाघ गोलंदाजी मार्कवर. आणि सकाळच्या पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच देखील मिळवली होती. पाहूया मॅजिकल गोलंदाजी. अनुभव आहे कित्येक वर्ष. बालमोहनच्या माध्यमातून खेळताना पण पाहिलं, तर नंतर कल्याणच्या संघातून खेळताना पाहिले, काही काळ असलपात खेळताना देखील पाहिलं आपण योगेश पालकर यांना. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आणि विश्वास देतात सहकार्यांना. मी आहे ना, मैं हूं ना, मी काही करू शकतो. हा संजय महाडिक साहेबांचे जे पारितोषिक होतं ते देखील. हो, सुरेख पद्धतीची फटकेबाजी या ठिकाणी सुरू आहे ती. पप्पू बाद झाल्यानंतर अबूने सर्व सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. सामना पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 7 धावांवर अबू फलंदाजी करतोय, तर पप्पूच्या महत्वपूर्ण अशा 10 धावा पाहायला मिळाल्या. आणि सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय. महत्वपूर्ण मोक्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी विकेट. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला आईची. तर निर्णय येईल जो काही निर्णय असेल तो. तर समीकरण बदलत आहे. 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. चेंडू आहेत 4. अटीतटीचा सामना. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. कधी सामना कल्याणच्या बाजूने, कधी सामना कांजूरमार्गच्या बाजूने. कधी कांजूरमार्ग, कधी कल्याण, कधी कल्याण, कधी कांजूरमार्ग असा सामना पुढे चाललाय. कधी न्यू साईदीप पुष्कर, तर कधी सामना श्री साई स्पोर्ट्स त्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळतोय. पहा, जबरदस्त क्रीडा स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. दैदीप्यमान सोहळा, बॉक्स क्रिकेट लीग, सचिन राणे आणि पॅशन पर्सिस्टंटच्या माध्यमातून रंगलेली क्रीडा स्पर्धा, रंगलेला सामना कायमस्वरूपी लक्षात राहील असा या स्पर्धेतील एकमेव सामना तुम्हाला पाहायला मिळतोय.
दादाने जर सामना जिंकून दिला तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संदेजी पाटील यांच्याकडून. पाहूया गोलंदाजीसाठी योगेश पालकर दादा. आणि सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि बाद या ठिकाणी करतोय अंडरआर्म क्रिकेटचा रजनीकांत अर्थातच योगेश पालकर. समीकरण बदलत आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कारण लगातार 2 चेंडूवर 2 विकेट मिळवलेत. पहा असा सामना होणे नाही. तर मी एकदा विनंती करतो प्रेक्षकांना दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना रंगतोय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा. कोणी जिंकू दे क्रिकेटचा विजय या ठिकाणी होणार आहे. जबरदस्त सामना. तर मॅच जिंकवली तर सचिन राणे यांच्याकडून देखील पैसे पारितोषिक असणार आहे. तर पाहूया सामना कोण जिंकत. तर योगेश अनुभवी खेळाडू तर प्रयाग सावंत येतोय. नवीन नौका खेळाडू आहे परंतु क्षमता आहे त्याच्याकडे. ओंकार मालाडसाठी खेळताना आपण प्रयागला पाहत असतो. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अतितटीचा सामना क्वार्टर फायनलचा सामना आहे परंतु फायनल पेक्षा मोठा लक्ष सर्वांचं या मॅच कडे लागून राहिलेलं आहे. योगेश पालकर गोलंदाजीसाठी गेली कित्येक वर्ष गेली 25 वर्ष मात्र झोतात आहे अंडरआर्म क्रिकेटच्या जो गोलंदाजी करतोय. हॅट्रिकची संधी. प्रयाग सावंत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. 3 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता. वयाची 40 पार केलेला हा गोलंदाज आहे. प्रयाग सावंत साठी गोलंदाजी करेल. हो अप्रतिम गोलंदाजी. मॅजिकल जादुई गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटचा रजनीकांत. टाळ्या प्रेक्षकांच्या टाळ्या मात्र या ठिकाणी दादासाठी येत आहेत. टाळ्यांचा गजर. जादूगर काय असतो या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवून देतोय. आणि दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. करामत केली या ठिकाणी. अबू मात्र नॉन स्ट्राईकला राहतोय. एकदा जोरदार टाळ्या योगेश पालकर साठी. या मॅच साठी दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. मॅच स्पर्धा रंगते. योगेश पालकरचं मैदानात शेवटचे षटक टाकण्यासाठी आगमन झालं. प्रेक्षकांच्या टाळ्या झाल्या आणि तदनंतर योगेश पालकरने मात्र या ठिकाणी सर्वांची मन जिंकून घेतली आहेत. तर पडदा पायात मध्ये घ्या. पडद्याच्या स्क्वेअर लेगला पायात मध्ये घ्या. सर्वांनी पडदा सोडा कारण महत्वाचा सामना आहे. मोक्याच्या क्षणी काही होऊ शकतं आणि सामना एवढा रंगलाय की बसून कॉमेंट्री होऊ शकत नाही. उभं राहून कॉमेंट्री करूयात. प्रयाग सावंत न्यू साईदी पुष्कर की साई स्पोर्ट्स की न्यू साईदी पुष्कर. कल्याण की कांजूर की कल्याण. बॉक्स क्रिकेट लीगचा मात्र महत्वपूर्ण असा सामना रंगतोय. तर पाहूया अनुभव जिंकतोय की नवा जोश आहे समोर प्रयाग सावंतच्या रूपात. तर अनुभवी योगेश पालकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. प्रचंड गर्दी सुरू असणारा सामना. फटका मारला जातो. 2 धावांसाठी हा फटका केला आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 1 धाव. मित्रांनो सामना या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दोन्ही संघांच्या बाजूने सामना जाताना पाहायला मिळतोय. सचिन राणे तुम्ही जिंकलात. तुमची स्पर्धा जिंकले. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक घर बसल्या हा सामना पाहतायत आणि आता सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 1 धाव. क्रिकेटमध्ये कित्येकदा पाहायला मिळतं
एक चेंडू आणि 4 धावा 6 धावा होतात, परंतु एक चेंडू आणि 1 धाव होत नाही. परंतु नवा आहे परंतु छावा आहे. प्रयाग सावंत या ठिकाणी काय करतो तर अनुभवी योगेश पालकर. योगेशचं कौतुक तर करावंच लागेल. सामन्यात कुठेही संघ नव्हता, सामन्यात घेऊन आलाय. तर नंदू शेठ यांच्याकडून विजयी संघाला की बॅटिंग वाला जिंकू देऊ देत किंवा बॉलर जिंकू देऊ, म्हणजे प्रयागने जर मारलं तर प्रयागसाठी 500 रुपये आणि दादाने जर बॉलिंग मध्ये जिंकू देत तर दादासाठी 500 रुपये. असे कोणी चांगली कामगिरी 500 रुपये घेऊन जा. तर बक्षिसांची खैरात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, एकदा विनंती आहे जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. अप्रतिम सामना रंगताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉटसाठी 100 निलेश बागुलकडून देखील असणार आहे. तर पाहूया कोण जिंकताय. योगेश प्रयाग, प्रयाग योगेश, प्रयाग योगेश, कल्याण कांजूर, कांजूर कल्याण. बॉक्स क्रिकेट लीग सचिन राणे आणि कंपनीची असणारी स्पर्धा आणि सुरेखरित्या मात्र या ठिकाणी एक धाव बनवली गेलेली आहे आणि विजयी ठरतोय या ठिकाणी प्रयाग सावंत. या क्षणाचा मालिक ठरतोय. परंतु प्रेक्षकांना विनंती करील टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश पालकर साठी. एकदा जोरदार टाळ्या योगेश पालकर साठी.